पुढचा हप्ता कधी येणार, ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. हफ्ते थांबले का, लोकांमध्ये एवढा संताप का आहे आणि सरकारचं यावर काय म्हणणं आहे, सगळं समजून घेऊया. ही काही छोटी गोष्ट नाहीये. भंडारा, गोंदिया अशा जिल्ह्यामध्ये तर महिलांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं. त्यांचा सरळ प्रश्न होता, निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद केली का? पण खरंच तसं आहे का? तर नाही, वास्तव थोडं वेगळं आहे. तर बघा, सरकारने स्पष्ट सांगितलंय की योजना बंद वगैरे झालेली नाही. हे जे काही झालंय ते फक्त आणि फक्त काही तांत्रिक चुकांमुळे झालंय. म्हणजे ही एक अशी समस्या आहे जी सोडवता येऊ शकते, त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. आता या चुका नेमक्या काय आहेत? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची 5 मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे KYC करताना विचारलं गेलं की तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का, आणि अनेक महिलांनी चुकून हो असं उत्तर दिलं. दुसरं कारण डुप्लिकेट आधार कार्ड, म्हणजे एकाच कुटुंबातल्या 2 सुनांनी सासऱ्यांचं एकच आधार कार्ड वापरलं तर अर्ज बाद झाला. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, बँक खातं आधारशी जोडलेलं नव्हतं, म्हणजे DBT सक्रिय नव्हतं. चौथं म्हणजे अर्ज भरताना पोर्टलवर OTP यायला खूप उशीर झाला. आणि पाचवं, एकाच मोबाईल नंबरवरून अनेक अर्ज भरले गेले किंवा संशयास्पद नंबर वापरला गेला. तर या अशा काही चुका आहेत ज्यात आपल्याला सुधाराव्या लागतील. ओके, तर आता हे तर स्पष्ट झालं की योजना बंद नाहीये, फक्त काही चुकांमुळे पैसे थांबलेत. पण आता खरी आनंदाची बातमी, लोकांचा हा त्रास आणि संताप पाहून सरकारने एका मोठ्या बैठकीत काही जबरदस्त निर्णय घेतले आहेत. चला ते काय आहेत ते पाहूया. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 मोठे आणि महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. आणि यामुळे जे पैसे अटले होते ते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तर पहिला निर्णय, ज्या भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना ते पैसे परत दिले जाणार आहेत. हो, सरकारने यासाठी एक प्लॅन तयार केला आहे, म्हणजे बुडालेले पैसे परत मिळणार हे नक्की. दुसरा निर्णय तर त्याहून महत्वाचा आहे. ज्या महिलांच्या KYC मध्ये चुका झाल्या होत्या किंवा ती अपूर्ण होती त्यांना अपात्र ठरवलं जाणार नाहीये. उलट सरकार त्यांना आपली माहिती दुरुस्त करण्यासाठी एक नवी संधी देणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिसरा निर्णय भविष्याबद्दल आहे. येणारा जो जानेवारीचा हप्ता आहे तो वेळेवर देण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. म्हणजे आता पुढे तरी पैसे वेळेवर मिळतील याची खात्री सरकारने दिली आहे. म्हणजे बघा, सरकारने तिन्ही गोष्टींचा विचार केलाय. थांबलेले पैसे परत देणं, चुका सुधारायला संधी देणं आणि पुढचे हफ्ते वेळेवर देणं. चला आता या KYC दुरुस्तीच्या संधीबद्दल जरा विस्ताराने बोलूया. ज्यांना वाटत होतं की आता आपलं नाव कट झालं त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे. तर हे कसं होणार, यासाठी 2 पर्याय आहेत. एक, लवकरच वेबसाईटवर किंवा पोर्टलवर एक खास करेक्शन विंडो उघडली जाईल जिथे आपण आपली माहिती दुरुस्त करू शकाल. किंवा मग अंगणवाडी ताई स्वतः घरोघरी येऊन ही माहिती बरोबर आहे की नाही हे तपासतील. त्यामुळे आता आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे, ही संधी अजिबात घालवायची नाही. ठीक आहे, सरकारने निर्णय घेतले, संधी पण मिळणार आहे. पण आता आपल्याला काय करायचंय, आपले पैसे मिळवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलायची ते आता बघूया. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर बघा, फक्त 3 सोप्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं काम, आपल्या बँकेत जायचं आणि विचारायचं की खात्याला आधार सीडिंग किंवा DBT चालू आहे का. हे नसेल तर सरकारी पैसे थेट खात्यात येणार नाहीत, त्यामुळे हे लगेच करून घ्या. दुसरं काम, सरकारने पात्र आणि अपात्र लोकांच्या नवीन याद्या लावल्या आहेत, त्यात आपलं नाव आहे का ते तपासा. आणि तिसरं, समजा आपलं नाव अपात्र यादीत असेल तर घाबरू नका, थेट तहसील ऑफिस किंवा आपल्या अंगणवाडी ताईंशी संपर्क साधा आणि अर्ज अपडेट करून घ्या. बस ही 3 कामं केली की आपला हक्क आपल्याला मिळणार. चला आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. पुढे काय होणार आहे आणि नवीन हप्ता कधी येतोय याची माहिती घेऊ. आणि आता ऐका सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी. ज्या भगिनी आपल्या चुका वेळेत दुरुस्त करून घेतील त्यांना फक्त थांबलेले पैसेच नाही तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे मिळून एकदम 4,500 रुपये खात्यात जमा होऊ शकतात. विचार करा. जानेवारीच्या हप्त्याबद्दल तर एक पक्की बातमी आहे. सरकारने यासाठी तब्बल 611 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे ह्याच महिन्याच्या शेवटी वाटले जाणार आहेत. प्रश्न हा आहे की जानेवारीचा हा 19वा हप्ता सगळ्यात आधी कोणाला मिळणार. तर बघा, ज्यांना आधीचे हप्ते वेळेवर मिळाले आहेत, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता आणि ज्यांची नावं नुकतीच लाभार्थी यादीत आली आहेत त्यांना हा हप्ता सगळ्यात आधी मिळणार आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं आश्वासन, खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की राज्यातली एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. या एका वाक्यावरून सरकार ह्या योजनेबद्दल किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे विश्वास ठेवायला हरकत नाही. तर मग आता सगळं काही स्पष्ट झालं आहे.
आता प्रश्न फक्त एकच आहे, आपली तयारी झाली आहे का? आपलं बँक खातं आणि KYC डिटेल्स पुढच्या हफ्त्यासाठी